नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल सौथ सायन्स अकॅडमी. आजचा आपला टॉपिक आहे 9th स्टँडर्ड मॅथ्स ब्रिज कोर्स, जो आपल्याला 45 दिवसामध्ये पूर्ण करण्यासाठी शासनानं निर्धारित केलेला आहे. हा जो अभ्यासक्रम आहे तो विद्यार्थ्यांसाठीच आहे, जो शिक्षकांच्या मदतीनं पूर्ण करायचा आहे विद्यार्थ्याने. कशासाठी आहे बरं हा अभ्यासक्रम? तर गतवर्षी झालेल्या कोरोनाचं नुकसान भरून काढण्यासाठी म्हणजे की गेल्या वर्षी शाळा बंद असल्यामुळे काही विद्यार्थी जे आहेत, जे ऑनलाईन ऑफलाईन शिक्षणापासून वंचित असतील, आणि मग पुन्हा आता जर समजा शाळा सुरू करायच्या झाल्या तर मागच्या वर्षीचा काही अभ्यास जो आहे तो आपल्याला थोडं डोक्यातनं ब्लँक झालेला आहे किंवा गेलेला आहे, किंवा काही जणांना संकल्पना आठवत नाहीत, आणि मग त्या बेसिक संकल्पना, मूलभूत संकल्पना, त्याचा थोडासा उजाळा व्हावा, आणि मग पुन्हा चालू वर्षीच्या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला चालू अभ्यासक्रम नीट समजून चांगल्या मार्गाने पास होण्यासाठी हा सेतू अभ्यासक्रम आहे. सेतू म्हणजे पूल, एक ब्रिज आहे जो पार करून आपल्याला चालू वर्षीच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश करायचा आहे. मग हा जो सेतू अभ्यासक्रम आहे तो मागच्या वर्षीचा अभ्यास आणि चालू वर्षीचा अभ्यास यांना जोडणारा एक दुवा आहे, एक ब्रिज आहे, पूल आहे. त्याच्यामुळं तसंही पाहायला गेलं तर आपल्याला ज्या काही बेसिक संकल्पना आहेत त्या जर क्लिअर झाल्या तर चांगलंच आहे, जेणेकरून आपल्याला चालू वर्षीच्या अभ्यासक्रमामध्ये चांगल्या पद्धतीनं अभ्यास करून मार्क मिळवता येतील. मग ते 9वी असो किंवा 10वी असो. आता जे आपण पाहणार आहोत ते 9वीचं जे मॅथ्स आहे ते, त्याच्या काही बेसिक संकल्पना आहेत त्या फक्त आपण वरवर समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मी. अगदी इन डिटेलमध्ये नाही, ते तुम्हाला माहित आहे. फक्त थोडासा त्याला जर एक टच केला तर तुमच्या डोक्यामध्ये ते आयडिया लगेच येतील की याला काय म्हणायचं, त्याला काय म्हणायचं, किंवा काय काय कन्सेप्ट आहेत ते लगेच तुम्हाला लक्षात येतील. ओके, चालू करायचं मग. लेट्स स्टार्ट. महाराष्ट्र शासनाचा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र सेतू अभ्यासक्रम इयत्ता 9वी गणित भाग 1 आणि 2 शैक्षणिक वर्ष 2021 आणि 2022. ओके, सो 45 दिवसासाठी हा कोर्स असणार आहे. आपण त्याचा जो पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस या पद्धतीने आहे. या व्हिडिओमध्ये आपण बघूया आपण किती दिवसाचा अभ्यासक्रम कंप्लीट करू शकतो किंवा त्याच्याविषयी चर्चा करू शकतो. ओके, तर दिवस जो पहिला आहे, दिवस पहिल्यामध्ये आपल्याला पहिला पाठ शिकायचा तो म्हणजे संख्यांच्या जगात. संख्यांच्या जगात म्हणजे इन द वर्ल्ड ऑफ नंबर्स. सो इन द वर्ल्ड ऑफ नंबर मध्ये आपल्याला जे माहीत करून घ्यायच्या गोष्टी आहेत ते म्हणजे काय आहेत बरं? समसंख्या. ओके, समसंख्या म्हणजेच काय रे मित्रांनो? इन इंग्लिश इट इज कॉल्ड एज इवन नंबर्स. ओके, देन विषम संख्या. विषम संख्या म्हणजेच काय रे मित्रांनो? ऑड नंबर्स. आणि मूळ संख्या म्हणजे काय रे मित्रांनो? प्राईम नंबर्स. ओके, ह्या प्राईम नंबर आपल्याला ओळखता येतात का? अगदी बेसिक आहे, काही जणांना हे माहित असणार आहे तरी सुद्धा. त्यानंतर विभाज्य आणि विभाजक. आता विभाज्य म्हणजेच काय रे? डिव्हिडंड. ओके, आणि विभाजक म्हणजेच काय रे मित्रांनो? डिवायझर. ओके, तर या गोष्टी आपल्याला शिकायच्या. विभाज्य म्हणजे डिव्हिडंड, ज्याला भाग घालायचा आहे ती संख्या, आणि विभाजक म्हणजे ज्यांनी भाग घालायचा आहे किंवा ज्यांनी डिवाइड करायचंय ती संख्या, त्याला आपण म्हणतो विभाजक. तसंच इथं आपल्याला समसंख्या म्हणजे इवन नंबर्स, विषम संख्या म्हणजे ऑड नंबर, आणि मूळ संख्या म्हणजे प्राईम नंबर. ओके, आपला हा जो आलेला सेतू अभ्यासक्रम जो आहे तो पूर्णपणे मराठी माध्यमामध्ये आहे किंवा मराठीमध्ये असल्यामुळे आपल्याला हे त्याच माध्यमातून आपण काय करतोय, इंग्लिशमध्ये सुद्धा एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, मग आता याच्यामध्ये आपण सर्वात सुरुवातीला बघूया आपण समसंख्या. समसंख्या जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की समसंख्याला आपण काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो? इवन नंबर्स. ओके, इवन म्हणजे समसंख्या. समसंख्या जनरली तुम्हाला माहित आहेत कुठून चालू होतात ते. ओके, आता समसंख्या जनरली सर्वांनाच माहिती आहे की चालू कुठून होतात ते. म्हणजे त्या संख्या ज्या आहेत ते 2, 4, 6, 8 म्हणजे 2च्या फरकानं असतात. म्हणजे आपण जे लक्षात ठेवतो ते 2च्या फरकानं असतात. परंतु अगदी व्याख्याच करायची झाली किंवा गणिती भाषेमध्ये जर बघायचं झालं तर ज्या संख्यांना 2 न भागला आपण, व्हेन वी डिवाइड अ नंबर बाय 2 देन आर रिमाइंडर शुड बी 0. ओके, आपला जो रिमाइंडर आहे म्हणजे बाकी जे आहे ती बाकी 0 वरच असेल तर त्यांना आपण म्हणतो समसंख्या. इन द सेन्स इन इंग्लिश इट इज कॉल्ड एज इवन नंबर. ओके, फॉर एक्झाम्पल कुठल्याही संख्येला जर आपण 2 न डिवाइड केलं तर बाकी 0 उरते का ते आपण प्रचलित पद्धतीने आपण बघूया. समजा आपण घेतलं, समजा 8 घेतलं. ओके, सो 8 डिवाइडेड बाय 2. 2 ने जर याला डिवाइड केलं तर 2 चा टेबल म्हणा. ओके, 2 4 जा 8. ओके, 2 4 जा 8 जर आपण केलं तर आपल्याला रिमाइंडर किती भेटतो? 0. ओके, when remainder is 0 then it means that
धिस 8 इज अ इवन नंबर. 8 संख्या काय झाली, समसंख्या झाली, असं आपल्याला ते ओळखता येतं. हे तुमच्या लक्षात आलं असेल. तसंच जर आपल्याला समजा विषम संख्या बघायचं असेल, विषम संख्या त्याही 2च्याच फरकानं असतात. आलं लक्षामध्ये. जसं समसंख्या आहे 2च्याच फरकानं तुम्हाला सांगितलं किंवा यांनी सांगितलेल्या व्याख्येनुसार जर 2नी कोणालाही भागलं, कुठल्याही संख्येला जर आपण 2 भागलं तर बाकी किती उरायला पाहिजे, 0 उरायला पाहिजे. म्हणजे किंवा 2च्या फरकानं 2, 4, 6, 8. पुढची संख्या काय येऊ शकते, 10. त्याच्या पुढची संख्या काय येऊ शकते, 12. त्याच्या पुढची संख्या काय येऊ शकते, 14. त्यानंतर किती येऊ शकतं, 16, देन 18, देन 20 अँड सो ऑन. ओके, देर इज नो एंड फॉर दॅट इवन नंबर्स. सिमिलरली लेट अस सी ऑड नंबर्स. ऑड नंबर्स इन द सेन्स इन मराठी दे आर कॉल्ड ॲज विषम संख्या. आता विषम संख्याचं सुद्धा त्यांनी सांगितलेल्या भाषेमध्ये जर आपल्याला समजून घ्यायचं असेल, ज्या संख्यांना 2 न जर भागलं तर बाकी 1 उरते म्हणे. ओके, मग हेही लक्षात ठेवू शकता. किंवा आपल्याला माहित आहे की विषम संख्या ज्या चालू होतात त्या 1 पासून चालू होतात. 1 पासून 2च्या फरकानं जे काय संख्या पुढे येतील त्यांना आपण विषम संख्या किंवा ऑड नंबर्स म्हणू शकतो. उदाहरणार्थ 1, 3, 5. ओके, आफ्टर 5 what should be the number, 7, then 9, then 11. Okay, then 13, then 15, then 17. 2च्या फरकानं परंतु 1 पासून सुरू झालेल्या संख्या आहेत त्या सगळ्या तुम्हाला काय मिळतील, विषम संख्या मिळतील. इन द सेन्स ऑड नंबर्स. किंवा त्यांच्या व्याख्यानुसार जर चेक करायचं झालं, यापैकी कशाला जरी आपण भागलं, फॉर एक्झाम्पल लेट्स डिवाइड 15 by 2. ओके, सो 15 ला जर आपण डिवाइड केलं, 2 नी डिवाइड केलं तर रिमाइंडर शुड बी 1. मग 2 याला आपण डिवाइड करूया. 2 7 जा 14. ओके, सो 2 7 जा 14. When we subtract 14 from 15, we'll get 1 only. Okay, so here our remainder is 1 only. So according to the definition, when we divide the number by 2, remainder should be 1. So this is the way by which we can identify the ऑड नंबर्स और विषम संख्या. किंवा 1 पासून चालू केलं, 2च्या फरकाने जे येणाऱ्या सगळ्या संख्या असतात त्यांना आपण विषम संख्या असं म्हणू शकतो. किती सोपं आहे नाही का, फक्त आपल्याला लक्षात घ्यायचं, त्यामुळे आपण फास्ट रिव्हिजन करतोय. त्यानंतर आपण पुढचा भाग शिकूया की विभाज्य कशाला म्हणायचं. विभाज्य म्हणजे आपण त्याला काय म्हणतो इन इंग्लिश मध्ये, डिव्हिडंड. ओके, डिव्हिडंड म्हणजेच काय, विभाज्य. विभाज्य म्हणजे ज्या इथं तुम्हाला बघा 2 संख्या दिलेल्या आहेत. किती संख्या दिलेल्या आहेत, 2. ओके, सो वी हॅव 12 डिवायडेड बाय 4. ओके, असं 12 डिवायडेड 4 मध्ये 12ला 4 ने भागायचंय. ओके, त्याच्यामुळे ह्या 12ला आपण काय म्हणतो, तो 12ला आपण म्हणतो डिव्हिडंड. ओके, आणि 4ला इथं सुद्धा समजून घ्यायला लागेल, 4ला काय म्हणायचं, डिवायझर. याला 4ला काय म्हणायचं, डिवायझर. डिवायझर म्हणजे विभाजक. तो भाग लगेच पुढे दिलाय आपल्याला. या 4ला काय म्हणायचं, विभाजक म्हणायचं. म्हणजे इथं बाकी 0 उरते. आता बाकी 0 उरते ती गोष्ट यांच्या व्याख्येनुसार बघा. ज्या भागाकारामध्ये बाकी 0 उरते तेव्हा भाज्याला विभाज्य असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल इथं जर आपण 12ला जर 4 ने डिवाइड केलं, ओके, लेट्स डिवाइड 12 बाय 4. मग 4 3 जा 12. मग हा जो 4 झाला डिवायझर झाला आणि हा काय झाला, डिव्हिडंड झाला. ओके, सो सिंपल आहे, अतिशय सिंपल पद्धतीचं हे आपल्याला एक्सप्लेनेशन आहे. फक्त माहिती करून घ्यायचंय, त्याच्यामुळं जास्त खोलामध्ये आपल्याला जायची काही गरज नाही. फक्त माहिती कशाला डिव्हिडंड कशाला म्हणायचं, डिवायझर कशाला म्हणायचं, देन ऑड, व्हॉट इज इवन, ऑल दॅट थिंग्स. त्यानंतर पुढे बघा आता विभाजक. जसं मी तुम्हाला म्हणलं होतं, जेव्हा भागाकारात बाकी 0 उरते तेव्हा भाजकाला विभाजक म्हणतात. तेच उदाहरण या ठिकाणी परत दिलेलं आहे बघा. 12ला जर 4 ने आपल्याला डिवाइड केलं, म्हणजे मागच्या उदाहरणामध्ये इथं आपण काय केलं, 12ला जर 4 ने डिवाइड केलं तर आपल्याला काय भेटतं, बाकी 0 उरते. इथं तुम्हाला मी सांगितलंय की 4 इज कॉल्ड एज डिवायझर, म्हणजेच काय, विभाजक. ओके, मग हाच विभाजक. तेच उदाहरण इथं सुद्धा दिलेलं आहे. बाकी 0 उरते, मग 4ला काय म्हणायचं, डिवायझर म्हणायचं. डिवायझर इन द सेन्स इन मराठी इट इज कॉल्ड एज विभाजक. सोपं आहे अतिशय. त्यानंतर मूळ संख्या, हे सुद्धा माहित असणं गरजेचं आहे, कारण 10वी मध्ये सुद्धा याचा वापर, या सर्वांचा वापर आपल्याला 10वी मध्ये काय कुठेही होतो. त्याच्यामुळं ह्या गोष्टी माहित असणं गरजेच्या आहेत. काही जणांना अगदी ब्लँक झालेले असतात, म्हणजे अगदी मूळ संख्यापासून किंवा बेसिक गोष्टीपासून माहित नसतात. त्यांनी जर हा व्हिडिओ पाहिला तर नक्कीच त्यांना फायदा होऊ शकतो. मूळ संख्याला आपण काय म्हणतो मित्रांनो, इन इंग्लिश दे आर कॉल्ड ॲज
प्राईम नंबर्स. ओके, सो प्राईम नंबर म्हणजेच काय, मूळ संख्या. आता ज्या संख्येची एक व ती संख्या स्वतः असे दोनच विभाजक असतात. थोडक्यात काय, आपल्या भाषेमध्ये जर समजून घ्यायचं तर जी संख्या एक आणि स्वतःच्याच पाड्यात असते, दुसऱ्या कुठल्याच पाड्यामध्ये नसते, द नंबर विच इज ओनली इन द सेल्फ टेबल अँड इन द टेबल ऑफ वन ओनली, सो सच नंबर्स आर कॉल्ड एज प्राईम नंबर्स. ओके, फॉर एक्झाम्पल लेट अस सी 2 इज द नंबर. ओके, 2 कुठल्या कुठल्या पाड्यामध्ये आहे रे, एकच्या पाड्यामध्ये आहे किंवा एकच्या टेबलमध्ये आहे आणि दोनच्या टेबलमध्ये. याच्या व्यतिरिक्त तो कुठल्याही टेबलमध्ये किंवा पाड्यामध्ये तुम्हाला सापडणार नाही. अलग लक्षामध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ओळखायचं झालं तर या दोनला जर आपण डिवाइड केलं तर त्याला एकनी आणि फक्त स्वतः दोननीच डिवाइड करू शकतो. दुसऱ्या कुठल्याही संख्येने जर आपण त्याला डिवाइड करायचा प्रयत्न केला तर पूर्ण भाग जाणार नाही. अलग लक्षामध्ये. म्हणजे असे दोनच विभाजक असतात, एक आणि दोन. बघा इथं दिले तुम्हाला, एक आणि दोनच त्याला पूर्ण भाग जाऊ शकतो. असे दोनच विभाजक असतात त्यांना, दुसरा कुठलीही संख्या त्यांना पूर्ण भाग देऊ शकत नाही. म्हणून आपण त्यांना प्राईम नंबर्स म्हणतो. 3 समजा घेतलं. ओके, सो लेट अस टेक 3. सो 3 तुम्हाला एकच्या पाड्यात भेटेल. एकच्या पाड्यात का म्हणतोय मी, कारण एकचा पण पाडा असतो टेबल ऑफ 1, 1 2 3 4 5 6 7 8, दिस इज द टेबल ऑफ 1. आणि 3चा पाडा. ओके, 3 1 जा 3, 3 1 3. त्याच्यामुळं ह्या दोन पाड्यामध्येच ती संख्या तुम्हाला मिळते. दॅट इज रिझन वाय दिस 3 इज द प्राईम नंबर. फॉर एक्झाम्पल 17 आपण समजा घेतलं. ओके, 17. सो 17 तुम्हाला कुठे भेटणार आहे सांगा बरं, कुठल्या पाड्यात आहे 17? दोनच्या पाड्यात आहे, तीनच्या पाड्यात आहे, कुठंच भेटणार नाही. सो यू विल गेट दॅट 17 इन 1 अँड टेबल ऑफ 17 ओनली. सो दॅट इज द रिझन वाय 17 इज ऑल्सो अ प्राईम नंबर. देन लेट्स सी द अनदर एक्झाम्पल 19. 19 सुद्धा तुम्हाला कुठल्या पाड्यात मिळणार नाही. का, 19 1 19 झालं आणि एकच्या पाड्यामध्ये 19 पर्यंत मोजत गेल्यानंतर. त्याच पद्धतीनं समजा आपण 37 घेतलं समजा. ओके, सो डू यू फाइंड ओके एनी टेबल विच हॅव 37 ॲज अ नंबर इन दॅट टेबल? 37 त्या पाड्यामध्ये आहे असं तुम्हाला कुठला टेबल सापडतोय का? नाहीये. का, कारण 37 ला आपल्याला फक्त 37 इज डिवाइड करता येतं किंवा एकच्या टेबलमध्ये असणार आहे. दॅट इज द रिझन वाय 37 इज ऑल्सो अ प्राईम नंबर. लक्षामध्ये. सो मूळ संख्या म्हणजे अतिशय सोपा आहे. मूळ संख्या सुद्धा ज्या संख्येला स्वतः आणि एकनी भाग जात असेल त्या संख्या म्हणजे मूळ संख्या असतात. किंवा पाड्याच्या स्वरूपात लक्षात ठेवायचं असेल तर या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके, त्यानंतर आहे संयुक्त संख्या. संयुक्त संख्या म्हणजे काय, कंपोजिट नंबर. ओके, संयुक्त संख्या इन इंग्लिश इट इज कॉल्ड एज कंपोजिट नंबर. कंपोजिट नंबर म्हणजे काय, संयुक्त संख्या. आता संयुक्त संख्या म्हणजे काय, ज्या संख्येचे 2 पेक्षा जास्त विभाजक असतात. 2 पेक्षा जास्त म्हणजे एक आणि ती संख्या सोडून अजून सुद्धा विभाजक असू शकतात. थोडक्यात काय, तर ती संख्या दुसऱ्या कुठल्याही एका पाड्यामध्ये असू शकते. फॉर एक्झाम्पल इथं 4 दिलेला आहे. ओके, सो 4 तुम्हाला कुठल्या कुठल्या पाड्यामध्ये मिळेल? सो यू विल गेट 4 इन द टेबल ऑफ 2, इन द टेबल ऑफ 1 अँड इट सेल्फ. ओके, स्वतःच्या टेबलमध्ये पण आहे, 2च्या टेबलमध्ये पण आहे आणि 1च्या टेबलमध्ये आहे. मग ह्या 2 पेक्षा जास्त है ना, 2 पेक्षा जास्त संख्या पाड्यामध्ये ती आढळते किंवा 2 पेक्षा जास्त त्याला डिवायझर आहे. अलग लक्षामध्ये. डिवायझर म्हणजेच काय, विभाजक. ओके, 2 पेक्षा जास्त जर विभाजक असतील तर त्याला आपण म्हणतो कंपोजिट नंबर किंवा इन मराठीत दे आर कॉल्ड एज संयुक्त संख्या. 6 कुठल्या तरी पाड्यामध्ये तुम्हाला आढळेल, 2च्या पाड्यामध्ये, 3च्या पाड्यामध्ये, स्वतःच्या पाड्यामध्ये. 8 आहे, 10 आहे. किंवा तुम्हाला जर पाहिजे झालं तर 32 घ्या. ओके, 32 इज अ कंपोजिट नंबर. वाय कंपोजिट नंबर? कारण ती 1च्या पाड्यात आहे, 16च्या सुद्धा पाड्यात आहे. आलं लक्षामध्ये. त्याला 2 नी डिवाइड केलं तरी उत्तर येऊ शकतं, बरोबर की नाही? त्याच्यामुळं ती जी आहे संख्या 32 इट इज अ कंपोजिट नंबर. 64 घ्या, अलग लक्षामध्ये. त्यानंतर 100 घ्या. इच अँड एव्हरी नंबर म्हणजे द नंबर विच आर शोन ऑन दिस कॅनव्हास, वी आर टॉकिंग अबाउट दॅट नंबर्स, दॅट इज कंपोजिट नंबर्स. मग 4 6 8 9 10 ज्याला स्वतः आणि दुसऱ्या कुठल्या तरी संख्येनं भाग जात असेल, स्वतः सोडून दुसऱ्या संख्येनं जर भाग जात असेल तर अशा संख्यांना आपण कंपोजिट नंबर म्हणतो, संयुक्त संख्या असं म्हणतो. खूप सोपं आहे. देन लेट्स मूव्ह टुवर्ड द नेक्स्ट. आता इथं संयुक्त संख्या झाली, कंपोजिट संख्या झाली, प्राईम नंबर झाली. त्यानंतर आता इथं सर्वात महत्वाचं हेही लक्षात ठेवायचं, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, व्हेरी इम्पॉर्टंट म्हणजे IMPs आपण त्याला म्हणूया.
अलग लक्षामध्ये की एक ही संख्या मूळ ही संख्या नाही, संयुक्त संख्या नाही. म्हणजे काय, एक या संख्येला आपण प्राईम नंबर पण म्हणता येत नाही. काय म्हणता येत नाही एक संख्येला? दिस इज नॉट अ प्राईम, ओके, नॉर कंपोजिट. म्हणजे ती प्राईम नंबर सुद्धा नाही आणि कंपोजिट सुद्धा नाही, कारण एक ही संख्या फक्त एकच्याच पाड्यामध्ये भेटते, दुसऱ्या कुठल्याही पाड्यामध्ये भेटत नाही आणि तिला स्वतःशिवाय दुसऱ्या कुठल्या संख्येने भाग जात नाही. दॅट इज द रिझन वाय this number is neither prime nor composite. And the second most important thing, 2 is the only one. 2 is the only one even prime number. What is it? Even prime number. Even prime number in Marathi is called as सममूळ संख्या. 2 ही एकमेव अशी संख्या आहे which is even as well as prime. प्राईम पण आहे आणि इवन सुद्धा आहे. का बरं? कारण प्राईम संख्या ज्या आहेत, आला लक्षामध्ये, प्राईम संख्यामध्ये 2 व्यतिरिक्त कुठलीही संख्या तुम्हाला कशी वेगळी सापडत नाही, म्हणजे समसंख्येसारखी. फक्त 2च ही सममूळ संख्या आहे. बाकी कुठलीही संख्या जी सम असते ती मूळ नसते. लक्षात ठेवा. आलं का लक्षामध्ये तुमच्या? ओके. सो दिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट थिंग की 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे. दॅट इज 2 इज द ओनली वन इवन प्राईम नंबर. अँड वन मोर थिंग, दॅट एक ही संख्या कशी आहे, मूळही नाही आणि संयुक्ती नाही, म्हणजेच इट इज नायदर प्राईम नॉर कंपोजिट. ओके, लेट्स मूव्ह टुवर्ड द एक्सरसाइज. क्वेश्चन नंबर 1. 1 ते 25 मधील सर्व समसंख्या लिहा. समसंख्या म्हणजेच काय मित्रांनो? इन इंग्लिश इट इज कॉल्ड ॲज इवन नंबर. समसंख्या लिहा. किती लिहायच्यात आपल्याला? 1 to 25. 1 ते 25च्या दरम्यान. आता समसंख्या कुठून स्टार्ट होतात रे मित्रांनो? सो इवन नंबर स्टार्ट्स फ्रॉम 2 ओनली. ओके, आणि तिथून पुढे 2च्या डिफरन्सने असणाऱ्या प्रत्येक संख्या ह्या सम असतात. ओके, 2च्या नंतर 2च्या फरकाने येणारी संख्या काय असणार आहे? सो इट विल बी 4. 4च्या नंतर 6, त्यानंतर 8, त्यानंतर 10, त्यानंतर 12, 12च्या नंतर इट इज 14, 14च्या नंतर इट इज 16, 16च्या नंतर 18, 18च्या नंतर इट्स 20, 20, 20च्या नंतर असणार आहे 20 to 22 अँड 22च्या नंतर आहे 24. ओके, टोटल नंबर ऑफ, ओके, टोटल नंबर्स किती आहे तिथं? विचार. इवन नंबर्स 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 and 12. याचा अर्थ एकूण 12 संख्या आहेत ज्या 1 ते 25च्या दरम्यान मध्ये इवन आहेत, समसंख्या आहेत. किती सोपं आहे. समसंख्या तुम्हाला यापूर्वीही सांगितलेलं आहे, त्याच्याप्रमाणे सोपं आहे अतिशय. 2. आपण फक्त एक उजळणी करतोय जेणेकरून आपल्या कळावं सम काय आहे, विषम काय आहे, इवन काय आहे, ऑड काय आहे, प्राईम काय आहे. ओके, दॅट्स इट. तुम्हाला पटपट घेतोय आपण. आता 25 ते 50, ओके, 25 to 50 मधील सर्व विषम संख्या लिहा. विषम संख्या इन द सेन्स ऑड नंबर. ओके, ऑड नंबर आपल्याला आता सुरुवातीला लिहायचे आहेत, परंतु 25 ते 50च्या दरम्यान. मग 25 ते 50च्या दरम्यान संख्या ज्या आहेत त्या विषम संख्या कुठे आहेत? तर विषम संख्या स्टार्ट करून होतात रे 1 पासून, आणि 1 पासून 2च्या फरकानं. तसं जर काउंट करून गेलो तर आपल्याला 25 इज अ ऑड नंबर, विषम संख्या मिळणार आहे. आणि तिथून पुढे मग 2च्या फरकाने किती येणार आहे? इट इज 27, त्यानंतर 29, 29, त्यानंतर 31, 31च्या नंतर मित्रांनो किती असणार आहे? 33, 33च्या नंतर असणार आहे 35, 35च्या नंतर असणार आहे 37, 37, देन 39, देन 41, देन 43, देन 45, then 47 and 49 as well. Okay, so let's count these number. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 and 13. So there are 13 numbers which are odd in between 25 to 50. विषम संख्या ज्या आहेत 25 ते 50च्या दरम्यान 13 आपल्याला मिळालेल्या आहेत. ठीक आहे. तिसरा क्वेश्चन काय आपण बघूया. जी संख्या सम आहे, सम पण आहे, समसंख्या पण आहे आणि मूळ पण आहे. ओके, याचा अर्थ काय? समसंख्या आहे म्हणजेच कशी आहे ती? ओके, इट इज
इवन, आणि मूळ आहे म्हणजेच कशी आहे, इट इज प्राईम. अशी संख्या आपल्याला लिहायची आहे जी इवन सुद्धा आहे आणि प्राईम सुद्धा आहे. सो देर इज वन अँड ओनली वन. 2 इज द नंबर विच इज इवन ॲज वेल ॲज प्राईम, किंवा जी मूळ पण आहे आणि सम पण आहे, अशी एकमेव संख्या आहे जी आहे 2. ओके, त्याच्यामुळे ह्याचा आन्सर 2 असणार आहे. आपण मागेच पाहिलेलं आहे की इवन नंबर आणि प्राईम नंबर असणारी एकमेव संख्या 2 आहेत. ओके, कारण 2 सम पण आहे आणि मूळ पण आहे. ठीक आहे. नाव नेक्स्ट फोर्थ क्वेश्चन. 1 ते 100 मध्ये एकूण किती मूळ संख्या आहेत त्या सर्व संख्या लिही. ओके, ठीक आहे. आपण त्या सर्व संख्या आपण आता लिहिणार आहोत. कोणत्या कोणत्या संख्या आहेत. आता ज्या मूळ आहेत म्हणजेच प्राईम आहेत असं लिहायचं आहे 1 ते 100 दरम्यान. आता प्राईम नंबर जे आहेत ते आत्ताच आपण पाहिलं की 2 पासून स्टार्ट होतात. ओके, सो वी विल स्टार्ट फ्रॉम 2 इटसेल्फ. 2 इज द प्राईम नंबर. 2 च्या नंतर काय असणार आहे, 3 सुद्धा आहे, त्यानंतर 5 सुद्धा आहे, 7 ॲज वेल. 7 च्या नंतर 9 नसू शकतं, 11 आहे, त्यानंतर 13 आहे. 13 च्या नंतर तुम्हाला डायरेक्टली भेटणार आहे 17, बिकॉज द नंबर इन बिटवीन 13 अँड 17 दे आर कंपोजिट नंबर. संयुक्त संख्या आहेत, त्या इतरही पाड्यामध्ये असतात, त्यांना इतर संख्येनी सुद्धा भाग जातो, त्यामुळे त्यांना आपण काउंट करत नाही ॲज अ प्राईम नंबर म्हणजे मूळ संख्या. मग काय घेणार आपण, 17च्या नंतर 19 घ्या. 19च्या नंतर तुम्ही घेऊ शकता 23, इट इज प्राईम नंबर. त्यानंतर 29 इज ऑल्सो प्राईम नंबर. देन 31 इज ऑल्सो अ प्राईम नंबर. Then 37 is also a prime number. Then 41 is also a prime number. After that 43. Okay, 43 is also prime number. 41 नंतर 43. 43 नंतर 47. 47 नंतर असणार आहे डिरेक्टली 53, कारण 52 नाही, 59, 49 ते इतर पाड्यामध्ये त्यांना इतर संख्येने भाग जातो. आलं का लक्षामध्ये. त्यानंतर आहे 59 डिरेक्टली. मधल्या संख्या सर्व गाळल्या आपण कारण त्या कंपोजिट आहेत. आफ्टर दॅट 61 इज ऑल्सो प्राईम नंबर. 67. ओके, 71, 72 नाही, 73. देन 79 इज ऑल्सो प्राईम नंबर. देन डिरेक्टली 83 इज अ प्राईम नंबर. आफ्टर दॅट 89, कारण 84 असू शकत नाही, 85 असू शकत नाही, 86 नाही, लक्षामध्ये. त्यानंतर 87 सुद्धा नाही, मग 89, 88 सुद्धा नाही. त्यानंतर डिरेक्टली त्यानंतर आपण जाऊ 97 वरती. ओके, लेट्स काउंट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25. So in all there are how many numbers? 25 numbers आहेत मित्रांनो. ठीक आहे, अतिशय सोपं होतं हे सुद्धा, फक्त एक उजळणी म्हणून आपल्याला ते करावं लागतंय. तुम्हीही समजून घ्यायचंय ते, तर माहीत असणं खूप गरजेचं आहे. कारण 10वीच्या याच्यामध्ये प्राईम नंबर, त्यानंतर ऑड नंबर, इवन नंबर याचा वापर झालेला आहे. लक्षामध्ये. ठीक आहे, प्रोबॅबिलिटी धड्यामध्ये झालेला त्याचा वापर. त्यानंतर 24, फिफ्थ क्वेश्चन. 24 चे सर्व विभाजक लिहा. विभाजक म्हणजेच काय रे मित्रांनो, तर डिवायझर आपण ज्याला म्हणतो. डिवायझर म्हणजेच काय, ज्या संख्यांनी 24 ला भाग जातो अशा संख्या. मग 24 ला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो, मग त्या संख्या अशा असतात है ना, त्या संख्या अशा असतात ज्यांच्या पाड्यामध्ये 24 असतो. ओके, आपण इथं फिफ्थ क्वेश्चन इथं लिहूया. फिफ्थ क्वेश्चनचा आन्सर डिवायझर ऑफ 24. मग आता 24 एकच्या टेबल मध्ये सुद्धा आहे 24 पर्यंत काउंट केल्यानंतर. त्यानंतर 2 चा टेबल जर 12 पर्यंत काउंट केला म्हणजे 12 दोन्ही 24. त्यानंतर 3 8 24. ओके, त्यानंतर 4 सख्ख 24, 6 चौक 24, 6 4 जा 24, 3 8 जा 24, देन 8 3 जा 24, देन 12 2 जा 24 and itself 24 1 जा 24. ओके, या सर्व संख्या ज्या आहेत त्या सर्व संख्या ह्या 24 नी भाग जाणाऱ्या आहेत. 24 ला भाग जाणाऱ्या संख्या आहेत, म्हणजे या सर्व संख्यांनी 24 ला भाग जातो. ओके,
किती संख्या आहेत बघा बरं, 1 2 3 4 5 6 7 आणि 8 या 8 संख्या ज्या आहेत, या 8 संख्याने 24 ला पूर्ण भाग जातो. थोडक्यात ते त्याचे डिवायझर आहे. लक्षामध्ये 6th क्वेश्चन 19 चे सर्व विभाजक लिहा. आता 19 चे पण लिहायचे आपल्याला. जसं आपण 24 चं लिहिलं तसं 19 चं. आता तुम्ही शोधा बरं 19 कोणत्या कोणत्या टेबल मध्ये येईल किंवा 19 ला भाग जाणारी इतर कुठल्या संख्या असू शकतात. तर 1 ही संख्या ऑलवेज कुठल्याही संख्येला त्यांनी भाग जातोच म्हणा. देन 1 च्या नंतर 2 च्या पाड्यात नाही 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 and 19. 19च येतं नंतर. म्हणजे काय आहे की 19 इज द नंबर ओके विच इज प्राईम. का बरं प्राईम आहे? बिकॉज इट हॅज ओनली 2 डिवायझर. विच 2 डिवायझर? itself this number and 1 only. If this number has 2 divisors, 1 and itself, स्वतः आणि 1 हे दोनच त्याचे डिवायझर असतील तर आपण काय करतो, त्याला प्राईम नंबर म्हणतो. सो 19 इज अ प्राईम नंबर. मग त्यांनी म्हटलेलं आहे की 19 ही प्राईम नंबर आहे का संयुक्त आहे ते ठरव. ओके, वेदर दिस 19 इज प्राईम ऑर कंपोजिट. मग 19 इज अ ओके. सो 19 इज a prime number. Which number? It is a prime number. ठीक आहे. ओके, हा इक्वेशन झाला. आता 7th इक्वेशन. 7th क्वेश्चन कडे जाऊया आपण. 7th क्वेश्चन काय? 7ने विभाज्य असणाऱ्या 3 संख्या घ्या. 7ने विभाज्य असणाऱ्या म्हणजे द नंबर विच आर डिव्हिजिबल बाय 7. 7ने भाग जाणाऱ्या असा त्याचा अर्थ आहे. मग 7ने भाग जाणाऱ्या सर्व संख्या ज्या असतात त्या 7च्या पाड्यामध्ये 7चा टेबलच तुम्ही लिहू शकता. ओके, द होल टेबल जिथं संपेल तिथं. आता तो 7चा टेबल कुठेही संपणार नाही. मग 7च्या टेबल मध्ये असणाऱ्या सर्व संख्या ह्या काय असणार आहेत? दे आर डिव्हिजिबल बाय 7. मग आपल्याला 7च्या पाड्यातल्या कुठल्याही 3 संख्या लिहा. कुठल्याही 3 संख्या लिहू शकतो म्हणजे आपण. ओके, 7 4 28. ओके, त्यानंतर 35 लिहू शकतो. 7 5 35 किंवा आपण लिहू शकतो 49 किंवा तुम्ही इतर कुठल्याही संख्या लिहू शकता. 7च्या टेबलनी किंवा 7च्या डिफरन्सनी येणाऱ्या सगळ्या संख्या 7ने डिव्हिजिबल असतात. 7च्या फरकाने येणाऱ्या, कारण 7च्या पाड्यामध्ये सर्व संख्या 7च्या फरकानेच असतात. 7 1 7 7 2 14 7 3 21 है ना. 21 आणि 7 28 है ना. 28 आणि 7 35 म्हणजे 7 न सर्व भाग जाणाऱ्या संख्या असतात. अशा प्रकारे हा जो स्वाध्याय आहे तो तुम्ही तुमच्या स्वतःच्या वहीमध्ये लिहायचा आहे घरीच. शिक्षक मागतात तेव्हा त्यांना सबमिट करा. हा झाला पहिला स्वाध्याय. आलं लक्षामध्ये? ठीक आहे.